धडपड. दादा, चल ना रे लवकर घरी. आई वाट पाहत असेल आपली. हातातली कुल्फी संपवत राजेश म्हणाला. अरे हो, थोडं सामान घ्यायचं बाकी आहे, मग आपण घरी जाऊ, असं राजेशचा मोठा भाऊ म्हणाला. अतुल आणि राकेश दोघे सक्के भाऊ होते. आज दसऱ्याची खरेदी करायला आली होती. अतुल तसा वयाने 18 वर्षाचा मुलगा, नुकताच BAला ॲडमिशन घेतलेला. परंतु वयाच्या 12व्या वर्षीच आपल्या वडिलांना गमावल्यामुळे वयापेक्षा लवकर मोठा झालेला. आईला होईल त्या परीने मदत करून त्यांनी आतापर्यंत शिक्षण पूर्ण केले होते. आपल्यावर आईसोबत आपला लहान भाऊ राकेशची ही जबाबदारी आहे याची त्याला पूर्ण जाणीव होती. म्हणून तर BAसाठी मुक्त विद्यापीठात प्रवेश घेऊन तो एका कुरिअर कंपनीमध्ये पार्ट टाईम जॉब करत होता. आज नाईट शिफ्ट असल्यामुळे तो सकाळी दसऱ्याची खरेदी करायला बाहेर पडला. आईने दिलेल्या लिस्टनुसार तो सामान घेत होता आणि सोबतच आपल्या लहान भावाला बाजाराची सहल घडवत होता. राकेश 10 वर्षाचा एक गोंडस मुलगा, सावळा रंग, टपोरी डोळे, बाहेर जाणार म्हणून आईने विंचरून दिलेल्या केसावर सतत हात फिरवीत. आपल्या भावासोबत बाजारातील वर्दळीचा त्याला खूप हेवा वाटे. पण चालून चालून तो मात्र थकून गेला होता. तेवढ्यात त्याची नजर खेळणीच्या दुकानातल्या एका ट्रेनवर पडली. रिमोट कंट्रोलवर चालणारी ती बुलेट ट्रेन त्याला खूप आवडली आणि त्याने दादाकडे रेंटसाठी हट्ट धरला. 1,500 रुपये एका खेळण्यासाठी मोजणे अतुलच्या मनाला पटत नव्हतं. पण आपल्या लहान भावाला नाही म्हणणे हे त्याला जमत नव्हते. राकेश, आपण नंतर घेऊ ना ती ट्रेन, आता मी तुला दुसरं काहीतरी घेऊन देतो, अतुल आपल्या लहान भाऊ राकेशची समजत काढत म्हणाला. राकेशला सुद्धा आपल्या भावाची परिस्थिती कळत होती. पण बालपण, शेवटी मित्राकडे जे असेल ते आपल्याकडे असायलाच हवे हे वाटणे स्वाभाविकच होतं. खूप समजून घातल्यानंतर राकेशने आपला हट्ट सोडला, पण थोड्या उदास मनानेच. अतुलला हे बघवत नव्हतं. तो राकेशला घेऊन पुढच्या दुकानात गेला आणि त्याने एक साधी ट्रेन राकेशला घेऊन दिली. पूर्णपणे तर नाही, परंतु थोड्या प्रमाणात का होईना त्याने राकेशचा उदासीपणा दूर केला. खरेदी संपवून दोघेही जवळच्या लोकल स्टेशनवर पोहोचले. दादर जाणारी लोकल यायला अजून 10 मिनिटे शिल्लक होती. पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी दोघेही त्या पैदल पुलावरून चढले आणि चालू लागले. अतुलने राकेशचा हात घट्ट पकडला होता. त्याच्या मनात विचारांची गर्दी झाली होती. आपल्या पुढच्या वाटचालीची तो मनातल्या मनात आखणी करत होता. राकेश मात्र दुपारी शाळेत गेल्यावर मित्रांना बाजारातल्या गोष्टी कशा सांगायच्या याचा विचार करत होता. दोघे आपापल्या विचारात गुंग होते. अचानक पावसाची रिमझिम चालू झाली आणि बघता बघता 2च मिनिटात पावसाचा जोर वाढला. दोघेही भानावर आले. अतुलला जाणवले की लोकांची गर्दी अचानकपणे वाढली आहे. लोक पुलावरून चालत नसून धावत आहेत. पावसापासून बचावासाठी लोक पुलावर जमा होत होते. पुलाच्या दोन्ही बाजूने लोक जमा झाली होती. अतुलने राकेशचा हात अजूनच घट्ट धरला. राकेशसुद्धा थोडा घाबरला. पुलावर आता लोकांची गर्दी एवढी वाढली होती की पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती. मुंबईकरांना ही गर्दी काही नवीन नव्हती, परंतु पुढे जे काही घडणार होते त्याची कल्पना मात्र त्यांनी कधीच केली नसावी. पाऊस चालूच होता. तेवढ्यात एका आवाजाने सगळ्यांचे लक्ष वेधलं. काहीतरी पडल्याचा तो आवाज पूल पडल्याच्या अपवेत परिवर्तित झाला आणि इथून सुरुवात झाली ती प्रत्येकाच्या धडपडीची, आपला जीव वाचवण्यासाठी. लोक कशाची पर्वा न करता आपला जीव वाचवत पुलावरून खाली जाण्यासाठी प्रयत्न करत होते. आता मात्र अतुल पूर्णपणे भानावर आला. त्याने राकेशला जवळ घेतले आणि तो गर्दीतून वाट काढत पुढे जात होता. परंतु गर्दी आता एवढी वाढली होती की लोक एकमेकांना तुडवत जाण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात अतुलच्या हातून राकेशचा हात सुटला. लोकांच्या लोंढ्याने दोघांनाही एका क्षणात एकमेकांपासून दूर केले. राकेश, 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 जीवाच्या आकांताने अतुल ओरडत होता. दादा, दादा, रडक्या जोरात राकेश आपल्या भावाला हाक मारत होता. सगळीकडे हे चित्र होतं. काही मिनिटापूर्वी शांत असलेला तो पूल लोकांनी आणि त्याच्या आक्रोशाने भरला होता. पुलाच्या अरुंदीपणामुळे आणि ऑफिसला जाण्याची वेळ असल्याकारणामुळे जाणारे येणारे दोन्ही लोक आज त्या पुलावर अडकले होते. आता मात्र परिस्थितीचे रूपांतर चेंगराचेंगरीमध्ये झाले. पावसाने विकराळ रूप धारण केले. जणू काही खूप दिवसाचा कोंडून ठेवलेला राग आज बाहेर निघत होता. सगळीकडे एका काळसर वातावरणाने आपलं राज्य पसरवलं होतं. त्या वातावरणातून दूर झालेले ते दोघे भाऊ मात्र एकमेकांना भेटण्यासाठी धडपडत होते. अतुल राकेशला हाका मारून आता थकला होता. आतापर्यंत येणारी दादाची हाक आता बंद झाली होती.
कारण नियती तिचं काम करून गेली होती. तो इवलासा जीव तरी किती वेळ दमकोंडी सहन करणार. त्याचा तो निष्पाप देह निपचित पडला होता. कित्येक जणांच्या पायाने तुडवला गेला होता. अतुलला कळून चुकले, त्याचेही अवसान गळाले. त्याच्यासमोर राकेशचा तो गोंडस चेहरा येत होता. थोड्या वेळापूर्वी आपल्याकडे हट्ट धरणारा आपला लहान भाऊ आता या जगात नाही, याच्यावर त्याचा विश्वास बसेना. त्याला आईची आठवण आली. त्याच्या डोळ्यात अश्रू येणार तेवढ्यातच त्याच्यावरून 2-3 माणसे त्याला तुडवून गेली आणि त्यानेही आपला शेवटचा श्वास घेतला. तोही आता राकेशप्रमाणे निश्चित पडला होता. थोड्या वेळात रेस्क्यू टीमच्या आगमनानंतर सगळी परिस्थिती आटोक्यात आली. आता त्या पुलावर जे राहिले होते ते म्हणजे 22 मृतदेह आणि काही जखमी लोक. त्या मृतदेहामध्ये एका 10 वर्षाचा मुलाचा मृतदेह आणि त्याच्या हातात असलेली रक्ताने माखलेली ट्रेन पाहून रेस्क्यू टीममधल्या सदस्यांनाही आपले अश्रू अनावर झाले. शेवटी दोन्ही भावांचा मृतदेह असणारी ॲम्ब्युलन्स सरकारी दवाखान्याकडे रवाना झाली. किती विसंगती आहे बघा ना. ज्या शहरात बुलेट ट्रेन येणार त्या शहरात सामान्य माणसाला मूलभूत सोयींसाठी सुद्धा रोज संघर्ष करावा लागतो. मुंबईच्या लोकलने प्रवास म्हणजे नवीन माणसाला धडकीच भरते. मुंबईकरही त्रस्त आहेत, परंतु जगण्यासाठीची ही धडपड आता त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनून गेली आहे. रोडवर घडलेली ही चेंगराचेंगरी खूप अगोदरच ठरलेली होती. एक मात्र खरं आहे, कितीही वाईट परिस्थिती असो, मुंबई तिच्यावर मात करीत परत उभा राहून आपल्या कामाला लागते. तर मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली ही कमेंट करून नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.